निवडणुकीचा जुमला म्हणून लाडकी बहीण योजना होती आदिवासी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला, अंबादास दानवेंचा गंभीर आरोप। लाडकी बहीण योजनेने सरकारी तिजोरीवर ताण, तर मंत्री दत्तात्रय भरणेंनी जाहीर सभेत दिली कबुली। जयंत पाटील यांचं त्यांच्या पक्षात मन लागत नसल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य। सत्ता नसताना आमदार नेते सांभाळणं अवघड असतं, जयंत पाटलांनी नाराजी व्यक्त केल्याचा हसन मुश्रीफांचा दावा। अशोक चव्हाण यांचे मेहुणे भास्करराव पाटील खदगावकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार, 23 मार्चला अजित पवारांच्या उपस्थितीत नांदेडमध्ये पक्षप्रवेश करणार। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठी आहे का? संतप्त महिला भाविकांचा मंत्री हसन मुश्रीफ यांना थेट सवाल। चंद्रपूर जिल्ह्यातील हिंगणाळा येथे सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शंकरपटाचं उद्घाटन, शंकरपटाचं आयोजन सरकारने करावं, विधानसभेत याबाबत प्रश्न मांडणार असल्याची सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। पुण्यात एकाच रात्रीत 3 अपघात, 3 अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू तर 3 जण जखमी। साताऱ्यात पेट्रोल पंपावरील दरोड्यात कामगार सहभागी, स्वतःवर हल्ला करायला लावत रचला दरोड्याचा कट, या प्रकरणी पोलिसांकडून 4 आरोपींना अटक। अमरावती MIDC परिसरातील कापूस गोदामाला आग, आगीमध्ये कापसाच्या गाठी जळून खाक, तर शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।